मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ज्योती. बस. थँक्यू सर. कुठे आहेस? बऱ्याच दिवसांनी भेट झाली नाहीस म्हणून मोरोबाकडून निरोप पाठवला. होय सर, जरा गडबडीत होतो म्हणून भेट झाली नाही. मग कुठपर्यंत आलाय काम? सुरुवात तर झालीये. बुधवारात एक गृहस्थ राहतात सर, भिडे म्हणून. त्यांनी त्यांची जागा शाळेकरता द्यायचं कबूल केलंय कालच. अरे वा, हे उत्तमच झालं. बराच ताप कमी झाला. होय, अहो ते गृहस्थ लोकहितवादींच्या ओळखीच्या निघाले, त्यामुळे बरंच सोपं झालं. या कामात मदत लागायचीच आणि मला याच विषयी बोलायचं होतं. तर तुम्हाला आता बऱ्याच आर्थिक अडचणी येत असतील, पुढेही येतील, म्हणून मी तुम्हाला काही आर्थिक मदत करू इच्छितो. अर्थात खूप काही नाही, पण तुमचे काम होईल एवढी. अहो सर, असं काय बोलताय? मदत कमी का जास्त यानं काय फरक पडतो? मनापासून आभारी आहे मी सर तुमचा, पण ही मदत मी स्वीकारू शकणार नाही. तुमचा मुलगा धर्म बुडवायला निघाला आहे आणि आम्ही आता शांत बसू शकत नाही. अहो तो शूद्र जोत्या मुलींची शाळा काढू पाहतोय आणि त्याला सहाय्य कोण करतंय? अरे आपलेच लोक. आता मला तुम्हीच सांगा वाळवेकर, हे पटतंय का तुम्हाला? आम्ही अद्याप मार्तंड शास्त्रींना काही कल्पना दिलेली नाही. अहो तुमच्या लेकीचे अद्याप लग्न कार्य व्हायचे आहे, चिरंजीवास नोकरी चाकरी लागायची आहे. मी काय म्हणतोय ते ध्यानात येतंय ना तुमच्या? अहो आपण आपल्या माणसांसोबत राहावे. मी जर आमच्या नारायणास नोकरी लावू शकतो तर एखाद्याची नोकरी. तुमची परिस्थिती बेताची आहे म्हणून मी पुढे येऊ शकणाऱ्या संकटांबाबत तुम्हाला कल्पना देतोय. म्हणजे हे आपले प्रेमाचे सांगणे. हो, माझा मुलगा यापुढे माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. अहो पण बाबा, ज्योतिराव जे काही करतायत ते. या ऐकलेत का गोपू भट? ज्योतिराव म्हणे म्हणजे इतका वेळ आम्ही जे काही बोललो ते सारे पालथ्या घड्यावर पाणी. नाही नाही नाही, हा असा सुधारायचा नाही. चला, मार्तंड शास्त्रींना निरोप पाठवावाच लागणार. केशव भट, मी तुमच्या पुढे हात जोडतो, असं काही करू नका. आता जे काही चालू आहे ते बंद करण्याची जबाबदारी माझी. मोरोबा पुन्हा ज्योतीला भेटणार नाही, त्याला मदत करणार नाही, ही जबाबदारी माझी. सर, गैरसमज करून घेऊ नका. खरंच मनापासून सॉरी. ज्योती, मी काही गैरसमज करून घेणार आहे का? मी ओळखतो तुला. उलट मला तुझं कौतुकच वाटतंय, कारण तुला पैशाची किती गरज आहे हे मला माहिती आहे. पण तरी तू तुझ्या विचारांशी, तुझ्या तत्वांशी ठाम आहेस, हे कौतुकास्पद आहे. थँक्यू सर. बाकी मला काही सल्ला लागला तर तो तर मी तुमच्याकडे हक्कानं मागीनच. एनी टाइम. आणि तुला मदत करायला मला नक्कीच आवडेल. माय गुड विशेस आर ऑलवेज देअर विथ यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. अहो पण बाबा, एक शब्दही बोलायचा प्रयत्न करू नकोस, याचा परिणाम चांगला होणार नाही. केशव भट, तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हाला एक विनंती करतो, मला एक शेवटची संधी द्या. यापुढे मोरोबा ज्योतीला भेटणार नाही. अहो तुम्ही ढीग म्हणाल वाळवेकर, तुमच्या चिरंजीवानी ऐकायला नको का ते? त्याने त्याच्या तोंडून एकदा सांगितले तर विश्वास ठेवायला जागा आहे म्हणायची. हो ना केशव भट? हो ना, हो ना. आणि तसे त्याला काही म्हणायचेच नसेल, कबूल करायचे नसेल तर आम्ही आमचे पुढचे पाऊल उचलायला मोकळे. मोरोबा, आताच्या आता तू केशव भटांना सांग की मी ज्योतीला भेटणार नाही, त्याला मदत करणार नाही. बोल पटकन. मी ज्योतिरावांना भेटणार नाही. चला
पहिली बाजी मारण्यात तर आपण यशस्वी झालो केशव भट. अहो, पहिलीच नव्हे, शेवटपर्यंतच्या साऱ्या भाज्या आपणच मारणार आहोत. काळजी नसावी, ही तर केवळ सुरुवात आहे. सळो की पळो करून सोडतो की नाही बघा त्या जोत्याला. मी तर म्हणतो त्याला पुण्यातूनच हाकलून दिले तर. नाही ते तर करूच आपण, पण तत्पूर्वी त्याला आपल्या समोर गुडघे टेकायला लावायचे. माझ्या समोर नाक घासायला लागले पाहिजे त्याला, अशी परिस्थिती निर्माण करणार आहे मी. हो. केशव भट, हा? जोत्या जोत्या. काय रे जोत्या, स्वतःच काय हल्ली फार विद्वान वगैरे समजायला लागलायस की काय? नाही केशव भट, तुमच्या इतकं धाडस माझ्याच्यानं व्हायचं नाही. हे तू समजते हे नशीब आहे हो. तुझे सध्या जे काही चालले आहे ना ते ताबडतोब बंद करायचे. जे काही म्हणजे काय चाललंय माझं? हेच काय ते स्त्री शिक्षण वगैरे काय ते. एक ध्यानात ठेव, आजपर्यंत आम्ही विरोध करूनही तू जे काही केलेस त्यात तू यशस्वी झालास असे तूच वाटत असेल, पण खरे सांगायचे तर आम्ही तितकासा विरोध केलाच नव्हता तुला, म्हणून तू यशस्वी झालास. पण आता तसे व्हायचे नाही. आता तू शब्दशः धर्म बुडवायला निघाला आहेस, आणि असे कृत्य करणाऱ्यांना आम्ही कधीही आम्ही क्षमा करत नाही. होय ना बट फार वेळा ऐकलेला आहे. हो ऐकले आहेस तू हे, पण आता जर का तू आवर्ते घेतले नाहीस ना तर या बोलण्याचा अनुभव देखील घ्यावा लागेल तुला. मुलींची शाळा काढण्याचा विचार जर तू सोडून दिला नाहीस तर तुझे आणि तुझ्या घरच्यांचे जगणे नकोसे करून टाकू आम्ही. अरे हा विचार तरी कसा आला रे तुझ्या डोक्यात शूद्रा? मुलींची शाळा काढण्याचा विचार जर तू सोडून दिला नाहीस तर तुझे आणि तुझ्या घरच्यांचे जगणे नकोसे करून टाकू आम्ही. आणि ऐका 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 भट, याच्यापेक्षा वेगळं काही बोलायचं असेल तर बोला. कारण आतापर्यंत तुम्ही जे जे काही बोललात ते मी अनेकदा ऐकलेलं आहे. त्यामुळे वेगळं काही बोलायचं नसेल तर उगाच एकमेकांचा वेळ वाया घालवायला नको. मला मुलींची शाळा सुरू करायची आहे, त्याची मला बरीच कामं आहेत, आणि तुम्हाला ती शाळा सुरू होऊ नये म्हणून बरीच कामं करायची असतील, तर एकमेकांचा वेळ वाया घालवायला नको. कसे? हे बघ, तू हे शहाणपण मत शिकवू नकोस. तू मला अजून ओळखत नाहीस. ए दुरो दुरो, जवळ कशाच येतोयस? विटाळ होईल. अरे हो, विटाळ होईल नाही का? तुमची सावली माझ्या अंगावर पडली तर घरी जाऊन आंघोळ करावी लागेल मला. अरे तुला कशाला विटाळ होतोय? मज विटाळ होईल. तुला विटाळ व्हायला काय झाले? शूद्र तू, किंमत आहे का तुला काही? काही किंमत नाही ना मला? मग कशा करता तुमचा बहुमूल्य वेळ मला देताय? जा, तुमचं काम करा की. हे बघ, तू मला शहाणपणा शिकवू नकोस. मुकाट्याने हा मुलींच्या शाळेचा विषय डोक्यातून काढून टाक, अन्यथा अन्यथा? हा? अन्यथा काय? तुम्हाला काय करायचं ते करा. माझा हा निर्णय मी काही केला बदलणार नाही. मग काय वाटेल ते होऊ दे. मीही पाहतोच मी सुरू केलेलं काम कसं थांबतंय ते. कोण अडवतंय मला ते बघतोच. करा, तुम्हाला जे करायचंय ते करा. तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो काहीही करून पूर्णत्वास न्याल याची पूर्ण खात्री आहे मला.
फक्त एक सल्ला देतो, जेवढी शक्य होईल तेवढी गोपनीयता बाळगा. साळाचं काम कुठवर आलंय? चालू आहे. कसला विचार करताय एवढा? आता काही नाही असं म्हणू नका. काय असलं तर बोला. बोलल्यावर बरं वाटतंय ना व? आज येताना रस्त्यात केशव भट भेटले होते. काही बोलले का? त्यासनी एक तुमासनी पाहिल्यावर काय होतंय काय ठाव? काय म्हणले? त्यांच्या बोलण्यानं मला काही भोग पडत नाही आणि त्यांच्या बोलण्याला मी काही किंमत बी देत नाही. पण मी मुलींची शाळा सुरू करतो आहे हे आलंय कानावर त्यांच्या. म्हणून काय झालं मग? आज ना उद्या समजायचंच होतं. लपून थोडंसं राहणार होतं वय. लपून राहणार नव्हतंच आणि ते लपून राहावं अशी माझी इच्छा बी नाही. मग झालं तर. पर तुम्ही विचार कसला करत होता? शाळा सुरू झाल्यावर त्यांना कळलं असतं तर जरा चांगलं झालं असतं. आत्ता कळलं म्हणल्यावर त्या अडचणी निर्माण करणार. आपल्या इथं काय आहे सावित्री, एखादा माणूस चांगलं काम करत असेल ना तर लोक त्याला मदत करायचं लांबच, त्याच्या मार्गात अडचणी निर्माण कशा करता येतील ह्याकरता प्रयत्न करतात आणि हे वाईट आहे. वय हे तर होणारच आहे. त्याला काही पर्याय बी नाही. ठीक आहे, जे होईल ते पाहून घेऊ. शाळा सुरू होणार आहे, बाकी काही नाही. केशव भटासनी काय करायचं ते करू. नाही तर काय, करून करून काय करतील? तेच तर. लोकांनी घाबरून काय तर करायचा प्रयत्न करतात, पण मला नाही वाटत त्याचा लय काय उपयोग होईल. त्यासनी काय करायचं ते करू दे. तुम्ही त्याकडे ध्यान देऊ नका. आपण आपलं कामावर लक्ष द्यावं हे बरं. भयच की. छत्रपती शिवाजी महाराजांनी बी लोकांनी थांबवायचे केवढे प्रयत्न केले असतील, पर महाराज काय मागा हटले असतील? नाही. महाराजांनी अजून जोमानं काम करायला सुरुवात केली असेल. तुम्ही बी असंच लय जोमानं काम करायला सुरुवात करा. त्यासनी असं वाटलं पाहिजे का मध्ये आलो नसतो तर बरं झालं असतं. वाडा वाडा आता लवकर. आणखी किती वेळ वाट बघत बसावी लागणार आहे? एकतर मूर्खासारखे काहीही तयारी झालेली नसताना रिकाम्या पानावर आणून बसवायचे. संस्कार म्हणून राहिलेले नाहीयेत घरात. थोडा उशीर. अहो काय हे, आता ताट कसे वाढायचे हे सुद्धा शिकवायला हवे का तुम्हाला? ब्राह्मण घरात जन्म झालाय ना तुमचा, मग रीती भाती संस्कार धर्म हे सगळेच शिकवायचे का तुम्हाला? देव अक्कल वाटत होता तेव्हा काय लेकाला भरवत बसला होतात की काय तुम्ही? अहो मुद्दाम नाही केले, चूक झाली. नाही ती तर झालेलीच आहे, पण नवऱ्याशी तोंड वर करून बोलायची हिम्मत करणे ही त्याहून जास्त मोठी चूक आहे. आता तोंड काय बघताय माझे? वाढा. मूर्ख. अक्कल म्हणून नसते स्त्रियांना, आणि तिकडे तो जोत्या स्त्रियांना शिक्षण देऊया म्हणतोय. शिक्षण नसताना ह्या अशा वागतात. उद्या शिकल्या तर डोक्यावर मिऱ्या वाटायला कमी करायच्या नाहीत. दोन घास खाऊन घ्या. असं पानावर बसल्यानंतर चिडचिड बरे नव्हे ना? हेच हेच म्हणतो मी. आता तुम्ही मत शिकवणार या केशव भटात शिकवणार? हे काय नाही, आता चुकीला शासन होणारच. त्याशिवाय तुम्हाला काही समजायचे नाही. ठरले. आज तुम्ही अन्नभक्षण करायचे नाही, जेवायचे नाही. यापुढे जो चुकेल त्यास कडक शासन होणार. धर्माच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट केशव भट सहन करणार नाही. माई, तुम्ही बी घ्या वाढून. आपण सगळी मिळूनच बसू जेवायला.
न ग आम्ही मागणं बसतो. तुम्ही घ्या जेवून, करा सुरुवात. ज्योती कर सुरू, लय विचार करू नका. आणि समधीकडे तुझं ते पुढारलेले विचार दावायची गरज नाही. तुझ्या साळचं काम कुठवर आलंय? कोणी जागा द्यायला तयार आहे का नाही? जागेचं काम झालंय. एक जागा मिळाली आहे. कोण तयार झालं रे बाबा? दादा, शाळेकरता जागा मिळाली हे तुला आवडलेलं दिसत नाही. नाही तसं नाही, कोण तयार झालं इतकंच विचारलं. नाही, तुझ्या बोलण्याच्या पद्धतीवरनं तसं वाटलं नाही. असू दे. बुधवारात तात्यासाहेब भिडे नावाचे एक जण राहतात. त्यांनी त्यांच्या वाड्याची जागा शाळेकरता दिलेली आहे. म्हणजे शाळेचं भूत काय तुझ्या मानगुटीवरून गेलं नाही? अजून येळ गेली नाही ज्योती. पुण्यांदा एक डाव विचार कर. आधीच तुझ्या पैसमद्या घराच्या डोसक्याला ताप झालाय, त्यात भर न ग. काही बी ताप होणार नाही. कसा होणार नाही? कसा होणार नाही? आजवर पोरीची शाळा कोणी काढली नाही, तू काढायची म्हणतोस, मग त्रास होणार नाही? भाई भाऊजी, तुम्ही काय बी कराल आणि बाकीचे काय गप्प बसतील भाई? एक तर आधीच तो केशव भट तुमच्यावर खार खाऊन असतोय. बरोबर आहे वय, मला पटतं आहे तुमचं. पण म्हणून आपण प्रयत्नच करायचे नाही हे मात्र मला पटत नाही. अरे तुला कुठल्या भाषेत सांगितल्यावर समजणार आहे? मला तर कवा कवा असं वाटतं ना, तुझ्या मनागत करायची येळ आली ना तर तू घरच्याच बी लांब करशील. समाजाच्या कल्याणाकरता जर मला घरच्यांपासून लांब राहायला लागणार असेल तर त्याच्यासाठी मी तयार आहे. ज्योती, अरे तू काय बोलतोस? तुला तरी समजतंय का? मी कायम तुझ्या बाजूने असते, पण आता तुझं हे बोलणं मला अजिबात पटलेलं नाहीये. कुणाला बरं वाटावं आणि पटावं म्हणून मी बोलत नाही माई. जे गरजेचं आहे आणि जे बरोबर आहे तेच बोलतो आहे. म्हणजे तुझ्या डोसक्यातलं खूळ पुरं करे हा, तू आमासने बी सोडू शकतो. हे करायला मला आवडणार नाही आबा, पण गरज असेल तर करावं लागल.
ऐकून घेत नसेल तर त्या जोत्या सोबतच या भिड्याचाही चांगला धडा शिकवावा लागेल. आता बरे हाती सापडलात रे शिंचांनो. तो काय रे तुझी ती शाळा काढायची म्हणतोयस ना? तुझी शाळा कशी सुरू होते ना तेच पाहतो आम्ही.